केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कारण कधी कधी ती नावं इतकी ग्रामीण भागाच्या अंगवळणी पडलेली असतात, शहरातल्या भागांना वाटतं बघा काय शब्द वापरला, अरे पण तो ग्रामीण भागाला तो जास्त आपलेपणाने वाटतो. त्याच्यामुळं मी बऱ्याचदा भाषण करत असताना मी ग्रामीण शब्द वापरले की शहरी भागातले म्हणतात तरी ही काय बोलला, परंतु ग्रामीण भाग खुश होतो, याला दादा लयच भारी बोलला, असं ते होत असतं. पण मी पण आता बरंच टाळायचा प्रयत्न करतो, कारण जबाबदारी तुम्ही माझ्यावर जास्त दिलेली, त्याच्यावर त्या जबाबदारीचं पालन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जातो. म्हणून माझी विनंती आहे की सगळी माहिती, किती सदस्य होते, किती सदस्य शेवटपर्यंत तिथं थांबलेले होते, किती सदस्य आदितीने सांगितलं तसे फोटो काढायला बाहेर गेलेले होते, ते त्याच्यातून कळेल. मला ह्याच्यातली गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ह्याच्यातनं सिरियसनेस किती आहे आपल्या तिथल्या सन्माननीय सदस्यांना हे पण त्याच्यातनं आपल्याला ओळखता येतं. त्याच्यात तुम्ही सांगितलं पक्षाची थिंक टँक असली पाहिजे, वर्षभराचा कार्यक्रम दिला पाहिजे, वक्ते तयार केले पाहिजेत, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते खूप त्याच्यात आता मी सगळेच विषय घेत नाही. किंवा नवाबाईंनी प्रफुल्लबाईंनी सांगितलं तसं शहरी भागामध्ये काही करून आपल्याला लक्ष द्यावंच लागेल, कुणाची कुठली मक्तेदारी नसते. मला आठवत आहे दिलीपरावांना, सुनील तटकरेजींना, नवाबाईंना आठवत असेल, मागे नंदुरबारला फक्त आणि फक्त पंजा चालायचा, तिथं त्यावेळेस गावित साहेब आपल्याबरोबर होते आणि मग नंतर गावित साहेबांनी प्रयत्न मनापासून केला, आपण त्यांना साथ दिली आणि नंतर तिथनं पंजा बाजूला गेला आणि घड्याळ तिथं चालायला लागलं. पूर्ण जिल्हा परिषद नंदुरबारची घड्याळावर निवडून आलेली आपण सगळ्यांनी पाहिली. म्हणून मी सांगतो की कुठंच फक्त लोकांना विश्वास देणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यांचे त्या भागातले प्रश्न, ज्याचा उल्लेख मगाशी नवाबाईंनी केला की स्लमच्या बद्दल ते बोलले, झोपडपट्टीमध्ये राहत असणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांच्या बद्दल, माझ्या बंधू भगिनींच्या बद्दल त्यांनी काय साधारण लोक विचार करतात ते सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आज आपल्या महायुतीच्या सरकारने त्या बाबतीमध्ये बरेच महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. मध्ये काही जण आपल्या BDD चाळीमध्ये आम्ही चाव्या देण्याचा कार्यक्रम केला. 160 स्क्वेअर फीटचं पूर्वी घर असायचं, इतकं खराब घर होतं, 4-4 पिढ्या त्या घरात राहिल्या आणि आता त्यांना 550 स्क्वेअर फीटच्या पेक्षा चांगलं मोठं 2 बेडरूमचं अटॅच WCचं किचन आणि हॉल असणारं घर दिलं. फार सुंदर घरं दिलीत, मी पण ते बघितली. आम्ही चाव्या देवेंद्रजींनी, मी आणि एकनाथरावांनी दिल्या, काही आपल्यातले पण सहकारी त्या कार्यक्रमाला होते. अशा पद्धतीनं कामं आपण सगळेजण करतोय. मला आज जे 10 गट केले होते त्या गटामध्ये जी चर्चा झाली किंवा त्यांचं सादरीकरण नियुक्त प्रतिनिधींनी सगळ्यांच्या समोर आत्ता केलं, ते फार अभ्यासपूर्ण सूचना समोर आलेल्या आहेत. सदरच्या सर्व सूचनांच्या बाबत पक्षाचं आपलं पार्लमेंटरी बोर्ड आणि कोर कमिटी यामध्ये विचारविनिमय केला जाईल. त्याच्यामध्ये अधिकची माहिती आणखीन तुम्हाला द्यायची असेल, ज्याचा उल्लेख दिलीप वळसे पाटील साहेबांनी किंवा काही मान्यवरांनी केला, त्याही करता वेळ दिला जाईल आणि त्यानंतर प्रत्येक विषयावर पक्षाची भूमिका आणि पुढील कार्यक्रम हा सर्वांना त्या ठिकाणी कळवला जाईल. यासाठी सर्व गटांनी त्यांचा सविस्तर लेखी अहवाल हा मी सांगितलं तशा पद्धतीनं आम्हा चौघांना अनेक पार्टीकडं अशा प्रकारे द्यावा, अशी माझी तुम्हाला ह्या बाबतीमध्ये विनंती आहे. मित्रांनो, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालत असतात आणि ह्या चालत असताना मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे, तुम्हालाही पक्षाचे एक प्रमुख घटक, परिवारातले एक सदस्य म्हणून माहिती पाहिजे की आज आपण राज्यामध्ये जे काही काम करतो त्याबद्दलची काय परिस्थिती. तुम्ही बघा, अलीकडे सातत्याने पेपरमध्ये किंवा वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, विरोधक म्हणतात की आपल्या राज्यावर कर्ज मोठं झालेलं आहे. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, आपल्या राज्यावर आताच्या काळामध्ये जे काही कर्ज आहे ते एकंदरीत कर्ज हे साधारण 9,32,000 कोटीचं आहे. तुम्ही पण थोडेसे स्तब्ध व्हाल की 9,32,000 कोटीचं. 16-17ला पद्धत अशी आहे, मी 10 वर्षाचं तुम्हाला त्याच्यामध्ये आकडेवारी सांगतो की स्थूल उत्पन्न राज्याचं 22 लाख रुपये होतं, 22 लाख कोटी आणि त्याच्यामध्ये
आपल्या ह्याला निव्वळ ऋण होतं त्यावेळेस 40,000 साधारण कोटीचं होतं आणि त्याच्यानंतर स्थूल ऋण हे 65,000 कोटीचं होतं. एकूण सगळ्या प्रकारचं ऋण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.